चला तर मित्रांनो, आज आपण नवीन व्हिडिओमध्ये जात आहोत राजस्थानमधील खाटूश्याम या गावी दर्शन आज आपण घेत आहोत आणि हॉटेलमधून आता आपण त्यांच्या दर्शनासाठी जात आहोत। क्या कह रहे हो? आता आपण दर्शनासाठी जात आहोत आणि खाटूश्याम बाबांचं खाटू हे गाव दिव्य आणि अलौकिक असं आहे आणि ते राजस्थानमधील खाटू या गावी आपण दर्शनासाठी त्यांच्यात चाललेलो आहोत। बघा, दर्शनाला जाताना दोन्ही साईडला अशी दुकानं दिसतात, तिथून आपण काही वस्तू घेऊ शकतो, फुलमाला घेऊ शकतो, अत्तर घेऊ शकतो, त्यानंतर मोरपीस घेऊ शकतो। हे बघा, आम्ही मोरपीस, अत्तर, फुलमाळा असे घेतलेले आहेत। हे देवाला वाहनं म्हणजे श्यामजींना वाहनं खूप चांगलं असं मानलं जातं, त्यांना ते आवडतं। मोरपीस त्यांना जास्त आवडतं वाहिलेले। आणि ज्याही वेळेस आपण पूर्णपणे हरलेलो असतो त्यावेळेस खाटूबाबांचं नाव घेऊन एखादी मन्नत मागतात, तसे मागितलं तर ती आपली मन्नत किंवा इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं। आणि बहुतेकांना किंवा सर्वांना तसा चांगलाच अनुभव आलेला आहे असे सगळेच सांगतात। आणि इथले जे रहिवासी आहेत, दुकानदार किंवा रहिवासी, यांनी सांगितलेले आहे की हे नवसाला पावणारे बाबा आहेत। आणि ज्याही वेळेस दर्शनाला याल, सकाळी 5:30 वाजता दर्शन चालू होतं, मंदिर चालू होतं आणि 1 वाजता बंद होतं आणि परत 4 वाजता चालू होतं आणि 10 वाजता बंद होतं। तर याची काळजी घेऊनच तुम्ही दर्शनाला जा। ही बघा दर्शनाची रांग आपण बघू शकता। रांगेत चाललेलो आहोत आम्ही आता दर्शनासाठी। आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर शक्यतो रिंगसवरून येऊ नका, रिंगस स्टेशनवरून, जयपूरवरून या। जयपूरला यायला भरपूर ट्रेन पण असतात आणि कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली आहे। तिथून जवळजवळ 2 तास किंवा 2.5 तास लागतात यायला। बस भरपूर आहेत, कनेक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे तुम्ही जयपूरवरून येण्याचा मार्ग निवडा असं मला वाटतंय। जयपूरवरून जेव्हा याल तर नॉर्मल बसला जवळजवळ 100 ते 120 रुपये खर्च आहे आणि AC जर घेतली तर 120 ते 160 रुपये आपलं तिकीट होऊ शकतं। तर ते चेक करून घ्यायचं, जास्त जर मागत असले तर द्यायचे नाही, कारण 160 मध्ये ते येतात, आणतातच। भरपूर गर्दी असते, त्या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी रेलिंग लावलेली आहे। रेलिंग बघू शकता, हे बघा इकडे पण रेलिंग आहे। यांना 3 बाणधारी, त्यानंतर हरे के सहारे, खाटू नरेश, शीशे के दानी किंवा नीले घोडेवाले असे यांना अनेक नावाने संबोधले जाते आणि त्यांचा जप करतात किंवा त्यांच्या नावाने घोषणा देतात, जय जयकार करतात। असं म्हटलं जातं आहे की त्यांचं जेव्हा आपण दर्शन घेतो त्यावेळेस मनाला एकदम शांती वाटते। दिव्य आणि अलौकिक असं त्यांचं मंदिर आहे। आणि खाटूबाबांचा संबंध हा महाभारताशी, म्हणजे महाभारतात त्यांचं नाव आहे आणि त्या महाभारताशी त्यांचा संबंध आहे। बघू शकता तुम्ही, खूप मोठा असा फॅन आहे। बघा अशा प्रकारचं इकडे रेलिंग लावलेले आहे। पुढे घोषणा कसे देतात। मुख्य मंदिर आहे, इथे जास्त वेळ उभं राहून देत नाही, शूटिंग पण करून दिली नाही मला। बघा इथे एक प्राचीन शिव मंदिर आहे, इथे पण आपण येऊन दर्शन घेऊ शकता।
ते नंदी महाराज आहेत. श्यामकुंडावर जाताना असं पाय धुतात आणि मग दर्शन घेतात. आपण पण पाय धुवूया. बघा श्यामकुंड, इकडून असं जायला रस्ता आहे. बघा 250 वर्षापूर्वीचं मंदिर तुम्ही बघू शकता. लिहिलेलं आहे. त्याचं पण आपण दर्शन घेऊ. बाबांबद्दल अशी माहिती सांगितली जाते. त्यांचं मी मागाशी पण बोललो होतो ते महाभारताची संस्कृती. आणि ज्यावेळेस त्यांना श्रीकृष्णाने विचारले की तू कोणाबरोबर, तू कोणाकडून लढणार आहेस, तर त्यांनी सांगितलं की कौरवांकडून लढणार आहे, हरणाऱ्यांकडून. आणि ते जर हरणाऱ्यांकडून लढले तर पांडव हारले असते, कारण त्यांच्याकडे दिव्य शक्ती होती. आणि जर पांडव हारले असते तर ते योग्य झालं नसतं. म्हणून श्रीकृष्णाने ब्राह्मणाचं रूप घेतलं. ब्राह्मणाचं रूप घेऊन त्यांच्याकडून मस्तक मागितलं. आणि ते एवढे दानी, महान असे दानी होते, त्यांनी स्वतःचं मस्तक त्यांना दिलं. आणि ते मस्तक खाटू गावात अवतारित झालं, म्हणून या गावाचं नाव खाटूश्याम असं पडलं. आणि श्रीकृष्णाने त्यांना असं वरदान दिलं की तू श्याम या नावाने ओळखला जाशील. आणि श्याम या नावाने ओळखला जाऊन तुझं दर्शन जे घेतील त्यांचं भरपूर चांगलं असं कल्याण होईल. त्यांच्या प्रत्येक मनातली गोष्ट पूर्ण होईल. आणि त्यामुळे कलियुगात तुझ्या नावाचा जय जयकार होऊन तू खूप प्रसिद्ध होशील, अशी आख्यायिका सांगितली जाते खाटूश्याम बाबांबद्दल. जय खाटूश्याम.